हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत। आज आपल्याला रताळ्याचे गोड काप बनवायचे आहेत। शक्यतो आपण रताळ्याचे सेवन उपवासालाच करत असतो, त्यामुळे आपल्याला उपवासाला चालतील या दृष्टीने रेसिपी बनवायची आहे। या रेसिपीसाठी मी 2 रताळे घेतलेले आहेत। ते अगदी मोठे आणि गोल आहेत। ते माझ्या घरच्याच अंगणात लावलेले होते। आता मी या रताळ्याची वरची साल काढून टाकणार आहे। जर रताळ्याची वरची साल खराब झालेली नसेल तर नाही काढली तरी चालेल। दोन्ही रताळ्यांची साल काढून झाल्यावर मी आता सुरीने गोल आकाराचे काप करून घेणार आहे। हे काप आपल्याला खूप बारीकही करायची नाहीत आणि खूप जाडसरही नाहीत। रताळे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असतात। रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि खनिजे असतात। रताळ्यांमध्ये फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे भूक लवकर लागत नाही। रताळ्यांमध्ये दृष्टी चांगली ठेवण्याची सुद्धा क्षमता असते। रताळ्यांमध्ये कॅन्सरशी लढण्याची सुद्धा क्षमता असते। तुम्ही बघू शकतात, आपल्याला अशा प्रकारचे गोल आकाराचे रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत। रताळ्याचे जास्त वेळ काप करून ठेवले की ते काळे पडतात। तुम्ही बघू शकतात, हे काप अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत। त्यामुळे जेव्हा आपल्याला रेसिपी बनवायची असेल तेव्हाच हे काप बनवायचे आहेत। या रेसिपीसाठी मी थोडासा बारीक करून घेतलेला गूळ आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत। गूळ मात्र आपल्याला जेवढा हवा असेल तेवढ्याच आपल्या अंदाजावरून घ्यायचा आहे। आता मी गॅसवर कढई ठेवून 1 चमच साजूक तूप टाकून घेतलेले आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात। तूप गरम झाले की त्याच्यात आपल्याला रताळ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि तुपामध्ये आपल्याला ते परतवून घ्यायचे आहेत। अगदी मंद आचेवर 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे सर्व रताळ्याच्या कापांना तूप लागले पाहिजे या हिशोबाने आपण परतवून घ्यायचे आहे, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला पाण्याचा 1 थेंबसुद्धा टाकायचा नाही। रताळ्याच्या फोडी ह्या अगदी बटाटे जसे लवकर शिजतात त्याप्रमाणे ते लवकर शिजून तयार होतात। त्यांच्यामध्ये आपल्याला आता थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ अगदी चिमूटभर टाकायचे आहे, कारण गोड पदार्थ म्हटला की त्याला मीठ कमी लागते। आता आपले रताळी चांगली परतून झालेली आहे, त्यामुळे आपल्याला आता हवा तेवढा गूळ टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला बदामाचे सुद्धा बारीक तुकडे करून लगेच टाकून घ्यायचे आहेत। गरम झालेल्या रताळ्याच्या फोडीमध्ये गूळ टाकला की तो लगेच विरघळतो। गूळ टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपल्याला अशा प्रकारे रताळीचे काप परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर साखर हवी असेल तर तुम्ही याच्यात साखरेचा सुद्धा वापर करू शकतात। तुम्ही बघू शकतात, 2 ते 3 मिनिटे झाले की रताळीच्या फोडींचा रंग बदलतो। आपल्याला हे काप गूळ विरघळेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। गुळाने पाणी सोडले की वरून आपल्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून द्यायचे आहे। गॅस मात्र आपल्याला अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे। रताळी ही अगदी वाफेवर शिजून तयार होतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही। तुम्ही बघू शकता, 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली रताळी ही अगदी उत्तम प्रकारे तयार झालेली आहेत। मंद आचेवर असल्यामुळे ते कढईच्या बुडाला सुद्धा चिकटले नाहीत। आपल्या अगदी तोंडाला पाणी आणणारे असे रताळ्याचे गोड काप तयार झालेले आहेत। तुम्ही याच्यात जाडसर शेंगदाण्याचा कूट किंवा ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकतात। मुलांना शक्यतो रताळे आवडत नाही, पण जर तुम्ही अशा प्रकारचे गोड काप करून दिले तर ते अगदी आवडीने खातील आणि त्यांच्या शरीरासाठी सुद्धा खूप फायदा होईल। तुम्ही बघू शकतात, आपले रताळ्याचे गोड काप साजूक तुपामुळे आणि गूळ टाकल्यामुळे अगदी अप्रतिम असे तयार झालेले आहेत। आता मी हे स्वादिष्ट आणि चविष्ट असे आपले गोड काप एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहे। तुम्हाला हे रताळीचे गोड काप कसे वाटले ते मला नक्कीच कळवा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभार।